हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आपली फॅशन प्रतीक्षा या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर खूप म्हणजे आता सणवार झालेले आहेत, भाऊबीज झालेली आहे. जवळजवळ दिवाळी संपलेलीच आहे. तर म्हणजे दिवाळी संपलेली म्हणजे जोपर्यंत फटाके मुलांचे आहेत तोपर्यंत दिवाळी आहे. पण माझ्यासाठी संपलेली आहे, म्हणजे माझ्यासाठी तरी सध्या तरी माझं काम महत्वाचं आहे आणि काम चालू झालेलं आहे. त्याच्यामुळे मी वरती आलेली आहे आणि थोडाफार थकवा दिसत असेल माझ्या चेहऱ्यावर. ऍक्च्युली फराळ वगैरे करून थकवा नाहीये. हा थकवा नुसती साफसफाई करूनच थकवा आहे, बाकी काहीच नाही. जेवण करण्याचा एवढा मला काहीच वाटत नाही. पण नुसती दिवसभर दिवाळी आहे म्हणून इकडचं साफ पाहिजे, तिकडचं साफ पाहिजे, हेच केलं पाहिजे, तेच केलं पाहिजे. त्याच्यामुळे जरा मी वैतागलेच आहे जवळजवळ. सो मी मागच्या वेळी शॉर्टमध्ये तुम्हाला काही व्हिडिओ म्हणजे शेअर केली असेल की मी आखून दिलंय अरिवर्क करण्यासाठी. तर ते आलेलं आहे, म्हणजे तो फॅब्रिक आता मला उद्या परवा ते ड्रेस रेडी करायचे आहेत. तर आजपासून कामाला सुरुवात झाली. सो मी तुम्हाला शेअर करते. तर हे असं हे हँडवरचं वर्क आहे, म्हणजे हातावरचं वर्क आहे हे, आणि हे गळ्याचं हँडवर्क आहे. ओके. तर असं मी आपण हे छोट्या मुलीसाठीच आहे आणि सेम तिच्याच बहिणीचं आपल्याकडं आहे. तर हा सेम त्यांनी भरून दिलेला आहे, फक्त कलर चेंज आहे. आणि हे ओके. मी थोडं फार शेअर करेनच तुमच्यासोबत की कसं कसं स्टिच करते ते. सो आता स्टिच करायला घेते आणि फॅब्रिक जेवढं मला पाहिजे होतं तेवढं मी काढलाय. आता मी असं जुळून घेते, पूर्ण जुळून घेतल्यानंतर उंची टाकते त्याच्यावर आणि त्याच्यानंतर कट करून घेते. असं प्रॉपर पूर्ण जुळल्यामुळे एक सिंगल म्हणजे कट मार्क करून त्रास होतो आपल्याला कटिंग करायला. पण असं प्रॉपर पूर्ण जुळल्यानं जेव्हा आपल्याला सरळ कपडा फॅब्रिक उंची काढायची असते तेव्हा असं प्रॉपर जुळून नंतर अंथरूण जाऊन मार्क करायचा उंचीचा आणि एकदाच हे 4 का 5 फोल्ड झालेले आहेत ना ते कट करायचे, म्हणजे सोपं पडतं.
हॅलो फ्रेंड्स, आजचा दुसरा दिवस आहे. काल मी जेवढं काम केलं तेवढंच काम केलं. नंतर आहो कामाला गेल्यानंतर मला काही जमलंच नाही, कारण की आराध्या देखील आजारी होता आणि स्वराज्याची किती मस्ती असते ती तुम्ही बघितलेलीच आहे. सो आता मी काम सुरू केलेलं आहे आणि फक्त मी आता सकाळी लवकर उठून देखील कारण की मी उठते आणि माझ्यासोबत स्वराज्य पण उठतो. सो एवढ्या लवकर उठून देखील थोडंसंच काम झालंय. सो बघा आता काय काय काम. इकडे बघा, तर कट लावलेले होते मी जिथे आपल्याला शॉर्ट पडत होता. हे बघा इथे दिसेलच तुम्हाला, तिथे शॉर्ट पडत होता तिथे मी फॅब्रिक लावून घेतलेला आहे आणि हे कट करून ठेवलेत. असे मी 2 कट केलेत आणि हा नंतर ह्याला आपण जो आपण लेस लावलेला फॅब्रिक आहे ना, हा तो लावून घेणार आहोत. आणि मी आता बेल्ट साठीचं काम करते. बेल्ट साठी इथं रेडी करून ठेवते, म्हणजे रेडी अस्तर. कॅनव्हास मी मेन 5 इंच काढते आणि जेवढी आपल्याला कंबरची आपली जेवढा घेर आहे तेवढा, आणि प्लस त्याच्यामध्ये 3 ते 4 इंच प्लस करत असते, तर मी इथे 3 इंच प्लस करते. आणि सेम आपला जिमीचूचा फॅब्रिक असं मी 3 कट करून घेतलंय आणि हे कट केलंय, घेर कट केलाय त्याला आपण म्हणजे हे सगळं बेल्ट वगैरे तयार करून झाल्यानंतर तो जो मेन फॅब्रिक आहे लेस लावलेला तो आपण घेरला अटॅच करून घेणार आहोत. पण कट माझे रेडी झालेले आहेत आणि एक नंबर वाटत. हा कलर तर एक नंबर वाटतंय म्हणजे त्या ड्रेसवर.
आणि मी तुम्हाला दाखवते आता. म्हणजे कसं काय केलं ते तुम्हाला मी थोडंफार व्हिडिओमध्ये दाखवलेच आहे, पण हा प्रॉपर फायनल लुक स्कर्टचा फक्त ब्लाऊजचा जसं माझ्याशी होईल तसं दाखवेन, कारण की मला ब्लाऊज बनवायचे बहुतेक मला घाई होईल. आणि जरी दाखवलं तरी या पार्ट मध्ये न दाखवता मी दुसऱ्या पार्ट मध्ये दाखवेन. तर इथे अशी प्रॉपर अशी चैन येणार आहे, प्रॉपर इथे चैन येणार आहे इनविज्युअल, आणि चैन येऊन इथे आहेत ना बॅक साईडला इथे आपल्या नॉड येणार आहेत. म्हणजे हे बरं पडतं, म्हणजे कमी जास्त हुक मध्ये जास्त प्रॉपर फिटिंग म्हणजे होतं, पण ज्यांना जमतं त्यांना जमतं ती फिटिंग. आणि बहुतेक जणांना नॉड ही जास्त बेटर बहुतेक जणांना नॉड ही जास्त बेटर वाटते हुक पेक्षा. सो मी ते चैन आणि नॉट दिले, आणि हा एक नंबर असा लुक वाटत आहे. तुम्हाला कसा वाटला तर नक्की सांगा. आणि याच्यामध्ये आहे ना अजून आपली 2 अस्तर आहेत, हा एक अस्तर आणि ह्याच्या खाली अजून एक अस्तर, आणि आपल्या 2 अस्तर ह्याच्यासाठी टाकलेत की आता हा अस्तर ह्याच्यावर जाईल, आणि हा जो खालचा अस्तर आहे ना आपला त्याला आपल्या कॅन लागणार आहे, आणि ह्याच्यापेक्षा जास्तच म्हणजे घेर येणार आहे कॅन लागल्यानंतर, आणि अजून बिडिंग व्हायची आपली. तर हा झाला पर्पल चालू, आणि एक नंबर मरून कलरचा एकदम ब्रायडर लुक देतो, एक नंबर वाटतंय ना, वाव. तर हा असा मरून कलरचा लुक, आणि खूप भारी वाटेल. लेस एकदम अशी स्टिच केलेली नाही वाटत आहे, प्रॉपर अशी त्याच्याच फॅब्रिकवर लेस आहे असं वाटतं, आणि सगळ्याची म्हणजे ह्याची डिस्टन्स सगळीकडे सेम आलाय, त्याच्यामुळे भारी वाटतंय आणि एक नंबर वाटतंय. सो हे जे मी स्कर्ट बनवले ते तुम्हाला कसे वाटले ते नक्की सांगा कमेंट्स मध्ये, आणि ह्याची जर प्राइस तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर कमेंट्स टाका, त्याच्यासाठी मी वेगळे व्हिडिओ बनवण्याचे प्रयत्न करेन. जर ह्याची तुम्हाला प्राइस प्रॉपर पूर्ण प्राइस पाहिजे असेल विदाऊट जे मी ब्लाऊजला हँडवर्क करून घेतले ते न सांगता फक्त स्कर्ट आणि सिंपल ब्लाऊज, कारण की हँडवर्कचं खूप जास्त जातं. जरी तुम्हाला विथ हँडवर्क सुद्धा प्राइस पाहिजे असेल ती सुद्धा तुम्ही कमेंट्स करू शकता की आम्हाला ह्याची माहिती पाहिजे. सो तुम्हाला जर ही माझी युजफुल अशी व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर नक्कीच बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत जाईल. आणि तुम्ही माझी ही व्हिडिओ बघण्यासाठी एवढा तुमचा अनमोल वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.